हा व्हिडिओ बारामती इथं झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळाव्याचा. अजित पवारांच्या निधनानंतर होणाऱ्या बारामती पोटनिवडणुकीमुळं राजकारण आता चांगलंच तापलंय. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा होती, मात्र आता चित्र पूर्णपणे बदलताना दिसतंय. शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी काँग्रेसनंही आपला उमेदवार रिंगणात उतरवत लढत अधिकच रंगतदार केली आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी बारामती इथं कार्यकर्त्यांचा मेळावा घेत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याच मेळाव्यातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओवरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया फ्रंटचे प्रदेशाध्यक्ष महादेव बालगुडे यांनी हा व्हिडिओ ट्विट करत प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधलाय. ते म्हणाले, हे परवाचं फुटेज आहे. फॉर्म भरण्यापूर्वी झालेल्या मेळाव्यात दादांची प्रतिमा लावली होती, मात्र अभिवादन करणं तर दूरच, दलाल पटेल यांनी त्या प्रतिमेकडे साधं पाहिलंही नाही. यांना दादा कधीच प्रिय नव्हते, फक्त सत्तेचा उपभोग प्रिय आहे. तर बारामतीच्या प्रशासकीय भवन परिसरात काही दिवसांपूर्वी बॅनर लावून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर थेट निशाणा साधण्यात आला होता. अज्ञातांकडून लावण्यात आलेल्या या बॅनरवर लिहिण्यात आलं होतं, अजितदादांचे फक्त नाव पुरेसे आहे, घातकी तटकरे पटेलची गरज नाही, समस्त दादाप्रेमी. तसंच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 28 जानेवारीनंतर पक्षाचे कोणतेही पत्रव्यवहार वैध धरू नयेत अशी विनंती निवडणूक आयोगाला केली होती. या पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख करण्यात आला नव्हता, त्यामुळे त्यांना पदावरून हटवल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. याचबरोबर सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या होत्या. या सर्व घडामोडींमुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भोवतीचं राजकारण अधिकच चर्चेत आलंय. पक्षातील काही कार्यकर्ते आणि जनतेतून हे नेते पक्षावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत का? अगदी पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय.